जिल्ह्याला आईवाड्या तालुका तालुक्याच्या बाजूला कोटखिंडी गावाला बरं पाटील पुण्याला स्त्रिया नावाला बरं श्रेया देवाच्या वळीला एका बहिणीवर रुपये लावले ढोलाला माझ्या मनाला भया माझ्या गाडींबाया ढोलाला ऐकू राहू दे आपल्या कृपेने बाळ मिळाला मला चला चला माझ्या घर बाळाला बाळाचं नाव पाहिजे ठेवायला पाण्यामध्ये बाबा घालायला त्या बाळाचं नाव पाहिजे ठेवायला म्हणून या नामाची पंताना बाबा जेव्हा पांडुरंगाला संस्थेला ब्रेकात घ्यायला दोघं मिळून आले तर भिडवाड्याला 3 वर्षा गणपती येताच देवानं बाळ घेतला उचलून हाताला बाळ नेहरून पाहिला त्यावेळेला आधी झाला होता बाबा ती विठ्ठल लहान झाल्या बाळाला पाण्यामध्ये ब्रेकात घालायला आणि बाळाचे नाव देवानं काय ठेवलं त्या टायमाला तर या लहान झाल्या बालकाचं नाव नामदेव असं त्याने ब्रेकात ठेवायला नामदेव नाव ठेवण्याचे कारण त्या 3 वर्षा गुंपला संग्रामध्ये बाळ लागला होता हरिनाम गायला देवाचा लागला होता धावा करायला देवाचं नाव शिंपल्यातच बाळ नामस्मरण करीत होता विठ्ठल विठ्ठल ध्वनी शिंपल्यात येत होता बाळाचं नाव देवानं नामदेव ठेवलं आणि देव त्यावेळेला तर देवा विठ्ठल बाबाने मुलाला घ्यायला पुढचा माघारी करायला दे विठ्ठल मुलाला त्या गावा पंढरपेठा पुराला आणि हा बाळ दामाजीच्या घरी 3 वर्षा गुंपला दिसा मासानं सूर्याच्या तेजानं दिव्याच्या ज्योतीनं बाळ लागला वाढायला तर बाबाने आता सोडायला महिन्यानं महिने लागले ब्रेकात भरायला वर्षानं वर्ष झाली होती ब्रेकात सोडायला पण दामाजीला विचार पडला म्हणाला आपली आता 2 कोटाची 3 कोट झाली नुसतीच ह्या देवाची सेवा करून चालणार नाही त्यावेळेला तर आपल्या पोटा पाण्याचा उदय निवार काहीतरी पाहिजे आपण ब्रेकात बघायला म्हणून कुणी का दिवसाला सोरच्या पाऱ्याला बाबाने आता उठायला वाटायला होता काचालायला गोडच्या घ्यायला या
प्रेका तामात्याला घेऊन गेला बाजार पेटला मुळे खाली उतरली गिराईक लागला होता बघायला आणि दामाजीच्या मुलीला गिराईक नव्हतं प्रेकाला भेटायला घरी येण्यासाठी उशीर झाला त्याला प्रेका तासायला उशीर झाला घरी यायला उशीर झाला देवाच्या सेवेला चिंता लागली होती गोणाई राणीला आणि गोणाईच्या मनाचा बाबा आता करायला आपलं पती निघून गेल्याच्या देवाच्या प्रीती स्वतः बाजार प्रेका पेटेला गाडी गुंडराची घेऊन बंधू माझा मुरारी येईल या गौरीच्या सणाला मला माहेर येईल सण संपलेला आहे पण पूर्वीच्या काळात कशी पद्धत होती भाऊ जर बहिणीला नाही निघाला तर 4 दिवसाच्या अंतरावर घुंगराची गाडी त्या काळात आणि वडी भाकरीची मानाची शिदोरी घुंगराची गाडी वडी भाकरीची शिदोरी होय आता किती मारले की 2 मिनिटात भाऊ जाणार दारात विचारतो ताई झालंय का नाही मला तिला घालवायला जायचं आहे कोणाला बायकोला आलाय गेलाय बहिणीला आधी जायचं जायचं पण लगेच मागे यायचं मला गावाला सोडायचं आहे आणि पूर्वीची शिदोरी वडी भाकरीची मानाची शिदोरी आता शिदोरी काय देत्या लाडू काय खाजे काय बालुशे काय बर आणि आता अलीकडे 1-2 वर्षात नवीन आले बघा काय घे म्हैसूर पाक म्हैसूर पाक चांगला असला तर वाट नाही तो घेऊन टाक म्हैसूर पाक असला म्हैसूर पाक आहे पण पूर्वीच्या काळात वडी भाकरीची मानाची शिदोरी होय आणि घोंगराची बैलगाडी सासरमध्ये असणारी बहीण आपल्या माहेराचं वर्णन करत असताना काय म्हणत होती माहित आहे हा माझ्या माहेरच्या याच्या वाट्याला माझ्या आंब्याचं बन आहे भाऊरा येईल थोडीफार विश्रांती घेईल आणि मला गौरीच्या सणाला घेऊन जाईल भाऊराया विसावा भाऊराया विसावा घेईल गौरीच्या सणाला सर्व मागाने आल्या जेव्हा पोरीचा एक खेळ असायचं आता बघायचं आहे का मन्ना माडका या चॅनेलवर तेवढा बघायला मिळतोय स्पर्धेला होय जेव्हा पोरीचं नाही नाव झालं होय पण त्यामुळं एकमेकीचं सुख दुःख काही गोष्टी एकमेकीला बोलाय गाऊत होत्या गाठीभेटी पडत होत्या गाठीभेटी पडत होत्या होय पूर्वीच्या काळात नावं बी कशी होती होय अनु जणू पानू गोनू यात जर एखादी म्हातारी झाली तर तिला आपण अनु काकू म्हणू जणू काकू म्हणू तानू काकू म्हणू होय आता नाव काय ठेवत्यात आता नाव ठेवत्यात काजल काय ठेवत्यात काजल काजल समजा जर ती म्हातारी झाली तर मग तिला काय म्हणायचं
काजू काकू म्हणायचं. काजू काकू होय. होय. पण या खेळामुळे जुनी आठवण होई. नावाविषयी आपण आता थोडं सांगितलं. होय. पण नाव जर ठेवायचं असेल तर भाषाचं कारण. होय. आणि नाव बदलायचं असेल तर ते लागणार. होय. पण लग्न नाही, बारसं नाही, माऊलीनो, सुखा समाधानाचा नवरा बायकोचा संसार होता. आणि या संसारात आनंदाला नवरा बायको एकमेकाचे नाव बदलली बरं का. दोघांची. नवऱ्याचं नाव ठेवलं लाडू आणि बायकोचं नाव ठेवलं जिलेबी. तोंडाला पाणी सुटलं बघा नाव बायको. मग काय तर. आणि कधी विसरून यायचे नाव आहे. घरामध्ये शेतीवाडी भरपूर गाडी पाहिजे होती. आपले नाव ठेवल्यात, बैलांचे काय ते ठेवूया. बैलांची. एका बैलाचं नाव ठेवलं पावना, दुसऱ्याचं नाव ठेवलं मेवना, दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. चाबूक. हा. एक दिवस हा लाडू सकाळी लवकर शेतात गेला होता. आता चाबूक टाकायची घाई चालली आहे. साधारण 10-11 सुमार झाला. मागवली काही पाहुणे मंडळी घरला आली. आता घरामध्ये बायको सगळ्यांनी तिचं नाव ऐकलंय. कोणी विसरणार नाही. बायकोचं नाव होतं जिलेबी. कोणी विसरणार नाही. 11 वाजता पाहुणे म्हणजे चहा पाणी कशाला, जेवणाच्या वेळेस आल्या, जेवतात का बघूया. पाण्याचं तांबे भरलं, पाहुण्याला दिलं आणि पाहुण्याला विचारायची पद्धत कशी आहे बघा. तुम्ही जेवता काय करता. लाडू राहणार आहेत. पाहुणा म्हणलं मग आता लाडू राहणार आहे तर घरात काय खायचं आहे. आम्ही जेवायला राहणार जातो. काही गडबडीनं पाहुणं राहणार आलं तर लाडू आऊत मारित होता. पाहुण्याला बघितला, थांबवलं, या मानला पाहुणं कधी आलाय हो. आलो मगाशी. जेवण खाऊन आलाय का. आता जेवायचं झालं तर मला घाबरा जायला पाहिजे. पाहुणं म्हणलं का हो, तर म्हणला जिलेबी घरात आहे. आता लाडू फोडून खाण्यापेक्षा मऊ जिलेबी खाय, आपण घराकडे जाऊया. आऊत सोडलं, गाडी दुखली, पाहुण्याला गाडीत घेतलं आणि घराकडे हा बाजार आला. दारातून गाडी उभा राहिली. पूर्वीची लक्ष काही घडवून पाहुणे गाडीतून खाली उतरलं आणि दाबात नदीवर गेलं. हापड्याचे घरे आणायला लागले. जिलेबीचे चिकन टाकते ना कपड्याची. जिलेबी जेवण खायला. एवढ्यात हा लाडू गाडी सोडित होता. बैलांचे नाव सगळ्यांनी ऐकल्यात. एका बैलाचं नाव पाहुणा, दुसऱ्या बैलाचं नाव लाडू, चाबूक. गाडी सोडित असताना पाहुणा नावाचा बैल एकदम शहाणा. गाडीतून सुटला सरळ गोट्या जाऊन थांबला. चाबूक नावाचा बैल भान होता, त्याला सापडीला हातला मारला. बैल बाजूला गेला आणि या म्हाताऱ्याने बायकोला हात मारली. मोठ्या मुलाला बायकोला हात मारले. काय म्हणतो माहित आहे, पाहुण्याला बांधून चाबूक घेऊन येतो. पाहुण्या जोत्यावर जिलेबी खायला थांबल्या. आता हे जे बैलांचे नाव, पण पाहुण्याला बांधून घाली चाबूक घेऊन येतो म्हणजे पाहुण्याला वाटलं आमचा मार्ग त्याच्यावर रस्ते सोडित नाही. पाठीमागल्या दारानं पार पावलं पश्चात झालं. माईला सांगितलं तरी सुद्धा आलेलं नाही. जेवण आम्हाला पुढे म्हणजे पाहुणे पडण्याच्या दारानं गेले. कशाला केलं. पण असं दामाजीरामा लाकडाची मुळी घेऊन बाजार पेटे म्हणजे उतर आणि गिरायक प्रकार होता बघायला. आपल्या दामाजी पंचाच्या मुळीला गिरायक होतं बाबड्याला भेटायला. मुळीला गिरायक लवकर भेटणं, उशीर झाला घरी यायला आणि उशीर झाला तेव्हा विठ्ठलाच्या सेवेला. चिंता पटेल आणि कोणाच्या आता जीवाला आणि कोणाला विचार मनाचा करायला. तर त्या नामदेवाला हाकडे गाडी होती बाई बाबड्याला मारायला. 8-9 वर्षाचा नामदेव घरीच लागला खेळ खेळायला. आईचा आवाज त्यानं ऐकला. दूरदुरा धावत घरी निघून यायला. उशीर झालाय देवा विठ्ठलाच्या सेवेला. तुझं बाप गेलं बाजार पेटेला. पाण्याचा घराने उदास पात्र घे तुझ्या हाताला. आणि निघून जा जेव्हा विठ्ठलाच्या बाबाने आता रवडाला जेव्हा विठ्ठलाला पाणी पाहिजे तू बेका
घरी निघून ये एवढं बोलायचं म्हणल्याप्रमाणे पाण्याचा घराकडे हातामध्ये घ्यायला वाटा लावता चालायला तिकडून आता त्या गावा पंढरपूर का ठापुराला विठ्ठलाच्या रावला लागा विठ्ठलाच्या रावला लागा रावला मध्ये बघा जाऊन गा रावला मध्ये या जाऊन तालुक्याच्या बघा बाजूला गा गुडकेली या गावाला देवाच्या वरवी लागत 101 रुपया ढोला लागा आभार त्या मी मानला काही तुला कळले काही मला आज प्रीतीचा पहिला इशारा नामदेव रामा रावणात गेला बापाचा देव लागला होता चालवायला पाण्याचा घराकडे काही बाबा आता देवाला हातामध्ये झालो रे का धरायला राहून देव त्याला भेटाता धरायला कशी देवपूजा करायची माहित नाही नामदेवाला 8 वर्षाचा अज्ञान नामदेव कुठं देवाचं अंग भिजलं नाही भिजलं देवाला त्याला पाणी घालायला आणि विडी वाकडे पुढे लागला होता बाबा आता वयाला नेलेलं निवसाचं देवा पांडुरंगाच्या पुढ्यामध्ये भेटाता ठेवायला आणि हा नामदेव देवा पांडुरंगाला पुण्यात भेटाता जुळायला जेव्हा भेटला लागला होता भेटाता बोलायला
विठ्ठलाला बोलू लागला मामा 2-12 वर्षी झाली माझं बाप येतात आपल्या सेवेला तुझ्या पहिल्याच बाबा आता दिवसाला मी आलो तेव्हा आपली सेवा प्रेकाता करायला विवेकनी केलेली सेवा जेव्हा तू मान्य पाहिजे करून प्रेकाता घ्यायला आज पहिल्या दिवसाला मी आलो तेव्हा आपल्या सेवेला वेळी वाटोळी सेवा केली आणि हे देवळाचं ताट ठेवलेला तुझ्या पुण्यामध्ये प्रेकाता ठेवायला माझ्या पात्रात जेव्हा आपण नैवत पाहिजे तेवढा प्रेकाता खायला देव हात जोडून उभा राहिला अर्धा तास गेला पण देव काही येईना आणि नैवत काही खाईना तडक्याची चिंता लागली त्या लहानताल्या पालकाच्या प्रेकाता जेवाला परत लावता नामदेव देवा विठ्ठलाला प्रेकाता बोलायला आई बाप रागे भरतील मला मारहाण सुद्धा करतील त्यावेळेला तर माझा अंतरको देवा पण आता पळायला रे माझ्या पात्रातला नैवेद्य तेवढा पाहिजे तेव्हा तुम्ही आता खायला तेव्हा जेव्हा या पात्रातला नैवेद्य पाहिजे खायला नामदेव हात जोडून उभा राहिला 1-2 तास गेले त्यावेळेला तर देव काय येईना निवड काय खाईना झाला प्रेकाता हाताला सरशेवटाला नामदेवला लावता प्रेकाता बोलायला देवा विठ्ठलाला नामदेव लागला बोलायला जर देवा माझ्या पात्रातला तुम्ही नैवेद्य नाही खाला यावेळेला तर तुझ्या पाच्यावरती विठ्ठल कडून माझा प्राज्ञा करून झाला होता प्रेकाता बोलायला देवानं नामदेवाचं बोल ऐकलं पहिलाच आपल्या कसोटीला उतरलेला फक्त उद्धव आहे प्राण दिल्याशिवाय होणार नाही माझ्या रावणाला म्हणून देवा विठ्ठलाला बाबाने पाच्यावरती मूर्ती प्रगट प्रेकाता करायला एवढा ऐकल्या बरोबर ह्या देवानं जरी माव सोडली राहा पाषाणातून मूर्ती प्रगट केली आणि नामदेवाचा नैवेद्य मोठ्या आवडीने घेऊ लागला होता प्रेकाता खायला म्हणून देवाने मूर्ती प्रगट केली नामदेवाला बोलवून घेतला आपल्या जवळ या बाजूला आणि देवळी बाबाने नामदेवला वेच मोठ्या आवडीने देऊन नामदेवाचा प्रेकाता खायला नामदेवाचा नैवेद्य खाऊन संपला देव बोलतो नामदेवाला बाबा तुझ्या ताटातला नैवेद्य खाला ही गोष्ट तू बोलू नको कुणाला आणि पाण्याचा घरा रिकामा निवडाच पाहिजे तुझ्या प्रेकाता हाताला निघून जा तुझ्या जीवाचा कृताच्या दागून पेला
लाकड विकून दामाजी घरी आला होता त्यावेळेला नामदेवाच्या हातात बाबाने काम पांढरू पाण्याचा घडा दामाजी पंताला बेकार बघायला घेतला नामदेवाला आपल्या जवळल्या बाजूला दामाजीला गेला बोलायला बाबा निघून गेला होता तेव्हा विठ्ठलाच्या सेवेला आणि आता त्याचा निवड काय झाला सांग मला मोठा होता बेकार बोलायला चिंता पडली होत्या नामदेवाच्या बेकार जीवाला देवासारख्या देवाला सांगितलंय नाही म्हणजे मला ही गोष्ट सांगायची नाही कोणाला पण बापासारखा बाप लागला विचारायला गोष्ट कसं आपण बोलावं म्हणून तरी कुणी बातमी झाला होता नामदेव आपल्या बापाला बेकार सांगायला बापा समरता पित्या धवलता रावळा बंदी गेलो देवाची सेवा केली निवदाचं ताट देवाच्या पुढ्यात ठेवलं पण बापा म्हणला काय सांगू देवाला म्हणला ताटातला निवड खाला तर हे शब्द बाबाला ऐकतात पायाच्या गिरीच्या बेकार धामाने पंताच्या धामस्तकाला दामाजीची तळपायाच्या आखेरी मस्तकाला 2-12 वर्ष झाली जातोय म्हणाले देवाच्या सेवेला एकही दिवस माझ्या पात्रातला निवड कधी नाही खायला आणि आज तरी बाबाने निवड खाला माझ्या देवावर तू खोटा हाल आलाय बेकार घ्यायला नामदेवाला आला होता बोलायला चल दोघं जाऊ देवाच्या रावळाला देव कसा जेवतो दाखव मला त्यावेळेला तरी नामदेवाने पुन्हा पाण्याचा घडा निवडाचं पात्र बापाला संगीला बेकार घ्यायला बापल्या दोघं मिळून त्यावेळेला तेव्हा चालू होत्या चालायला निघून आला त्या देवा विठ्ठलाच्या बेकार ठरवला सांगूनी गेले सांगूनी ऐकना भोळ्या भगताचा लाडका पंढरीला भोळ्या भगताचा लाडका पंढरीला लाडका पंढरीला भोळ्या भगताचा लाडका पंढरीला बाईचा उद्धार केला नामयाचा नैवेद्य झाला बापाला पटना म्हणून बाप परीक्षा बघायची आला नामदेवाची पण या सगळ्या भोळ्या भक्तापायी माऊलीनं देवानं काय काय केलं बघा धरतो धरण धनी धरा धरतो धरण धनी धरा भोळ्या भगताचा लाडका पंढरीला भोळ्या भगताचा लाडका पंढरीला रोहिदासाचे जोडे शिवतो चोकोबाचे गुरे उडीतो रोहिदासाचे जोडे शिवतो गेला निघोणी सावंताच्या मळ्यात गेला निघोणी सावंताच्या मळ्यात भोळ्या भगताचा लाडका पंढरीला भोळ्या भगताचा लाडका पंढरीला विजापूरच्या आदिलशहा दामाजीकडे काही देणं गेलं होतं म्हणून दामाजीच्या अगदी मागे लागला त्यावेळी आदिलशहाच्या दरबारात दामाजीच्या ऋण फेडत शहा घालितो बोट कोंडा शहा घालितो बोट कोंडा
विधानाची कृपा ईशिरी शरीर मारे वदचना करी वाशिगावर हे करवीर तालुक्यात वाशिगावर हे करवीर तालुक्यात गोळ्या भरताचा तारका पंढरीला गोळ्या भरताचा तारका पंढरीला असणार बापल्या दोघं रावणात आलं नामदेवांना देवाला तुम्ही हात जोडले नामदेव बोलतो देवाला तरी नामदेवला लावता तेव्हा पांडुरंगाला प्रेकाता बोलायला बाबाने मी मागायची सेवा केली माझ्या पात्राचा तुम्ही निवड घालाय गोष्ट पटणं झाली माझ्या प्रेकाता बापाला म्हणून माझा बाप माझी परीक्षा पाहण्यासाठी देवा आलाय आपल्या रावणाला अंत नको देवा बघायला माझ्या बापा समोर द्यावेला तर माझ्या पात्राचा नैवेद्य तुम्ही देवा पाहिजे आता खायला असा नामदेव लागला होता प्रेकाता बोलायला नामदेवाचं बोल ऐकलं देवाला विचार पडला जर आता नैवेद्य नाही खावावा आपल्या भोळ्या बाबाने आता भक्ताला टाकायला आपल्या प्रेकाता वचनाला विठ्ठल त्या बघाया देवाने नवऱ्या माझ्या बघाया हरीने नमाला देवी बघाया सोडून देव रूप बघाया धरला तालुक्याच्या बघाया वाचला गोट किंडी बघाया गावात नवऱ्याच्या बघाया पुरीला कोण आई बघा बघायाला दादा सोट्या बघाया नावाचा भगत माझ्या बघाया देवाचा देवायाच्या बघावर वीरा 101 बघावर रुपया लावला माझ्या बघाया ढोलाला आभार तुझं मानला विश्वामध्ये थोर आहे माऊलीची माया आणि बाळाच्या सुखापायी तिने झिजवली काया कसं आहे माहिती आहे का हा आपल्या बाळाला वाढवण्यासाठी मातामुळे किती कष्ट खाल्ले असते माहिती आहे का रात्रीचा दिवस हाताचा पाना नेत्राचा दिवा केलेला असतोय कोणते बाळ मातेचा मोठं करत असतो जोपर्यंत वाजत नाही तिथपासून हा एकदा वाजलं म्हणलं मग उठाचं पाणी आपण दोघं असावं माता बी नाही आणि बापही नाही अरे बाबा जुन्या काळात एक पूर्वीची म्हण आहे आई बहीण कुणाची चिमणी माझी गुणाची अशा पद्धतीने असतंय बाबा पण तरी सुद्धा कष्ट करून लहानाचा मोठा बाळाला केला
आणि एक दिवस त्याच आईला बाळाजवळ काय म्हणावं लागतं माहित आहे? त्याच बाळाला आई एक दिवस काय म्हणते? तुला पाहून पाहून नेत्र झाकले बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन झाले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. पण अजून तरी चहाचा पुस्ताच नाही, अजून तरी चहाचा पुस्ताच गुळाचा आहे. आपल्याला अजून दिल्या नाही, मग तिच्या आपल्याला कळलं काय? पण आपल्याला कसं त्या पाहिजे हे तरी सांगायला पाहिजे. अजून तरी आम्हाला दिले मग त्याची सर्व कळेल का? पण आमचा त्या कसा आहे बघा, आल्याची पदर त्यात घातली काय, तुझे जोडा बारीक करून टाकलाय काय? चांगला त्याचा पिणार आहे असा त्या आम्हाला लागतो. कारण आम्ही सुद्धा रोज एका गावाला आहे, आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर आहे, आणि चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही, चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही. कसं मग जातात ते दिवस आणि रात्री आठवण. मगाशी नाव घेतलं शहीद बिरू गावडे. ते हयातीत असताना आभार माना नाही तर न माना, याच कुठेही गावात 1.25 किलो चांदीचा रथ बक्षीस होता. 45 ताबडतोब त्यावेळी पहिल्या नंबरच्या बक्षिसाला मानकरी आपण होतो. पण आसुरामा त्यासाठी 5 मिनिटाची रेस्ट आहे. पण